रामकृष्ण हरी मंडळी, तेजस वागे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। महाशिवरात्री निमित्त 3 दिवसाचा आमच्याकडे दहेगाव गावामध्ये एक उत्सव असतो, जिकडे पहिल्या दिवशी एकादशीचा कार्यक्रम साजरा केला जातो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवचरित्र असतं आणि तिसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव, असा 3 दिवसाचा कार्यक्रम साजरा केला जातो। आपण या 3 दिवसाचा आपल्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करणार आहोत, सगळं कव्हर करणार आहोत। त्यामुळे हे ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण निघालो आहे हनुमान मंदिराच्या दिशेने। हनुमान मंदिराकडनं तर श्री महादेवाच्या मंदिरापर्यंत म्हणजेच तलावापर्यंत ही शोभायात्रा गावातून त्या बाहेरच्या मंदिरापर्यंत निघते, ती कव्हर करतोय। ती बघा, ही छोटी छोटी पोरं पण रेडी झालेत। हो, पोरगा का अजून रेडी झाला नाही, पण आमची गंगू रेडी झाली। काय इकडे बघा, बिचारी गप्प बसली, घाबरली काय का? कोण आहे? ज्ञानोबाच्या तुकोबांच्या गजरात चालू असलेली ही शोभायात्रा। खरं तर मीही निघालो शोभायात्रेमध्ये। शोभायात्रा म्हणजेच शिवमंदिरावर पोचून हरिपाठानंतर 7 ते 9 कीर्तन सेवा संपन्न होईल आणि त्यानंतर महाप्रसाद। म्हणजे आजच्या दिवशी एकादशी असल्यामुळे आज फक्त भगरच असेल, बाकी जेवण नसेल। हे आमची मंडळी शोभायात्रेच्या मागच राहिलेत, आता झालेत पटापट। विनेकरांना उभा राहण्यासाठी जे आसन असतं तेच विसरून आलोय, तर मला सांगितलं तू लवकर घरी जा। आलोय पटापट चालत, आता ते घेऊन जातो आणि त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात होईल। घरी आल्यावर बघतोय तर आजची ज्यांची कीर्तन सेवा आहे, हरिभक्त परायत ज्ञानेश्वर महाराज तुटे, ते आपल्याच घरी बसलेले। आमचे काका कीर्तनकार आहेत, त्या ओळखीप्रमाणे ते महाराजी घरीच होते। गावातील लहान लहान मुलंसुद्धा या नामस्मरणात तल्लीन होऊन जातात। हा भूषण दुबेले यांचा मुलगा आणि ही छोटी अजय वागे यांची मुलगी देवांशी। आजपासून 3 दिवसामध्ये होणारे कार्यक्रम हे सगळे या बॅनरमध्ये इन्क्लूड आहेत, बघा आणि नक्की या तुम्ही सुद्धा कार्यक्रमाला। एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या प्रत्येक भाविकांना इकडे हरिपाठ झाल्यानंतर फराळाची व्यवस्था त्याचा बनवणं चालू आहे, इकडे दाखवतो। इकडे हरिपाठ चालू आहे, आपण हरिपाठ आता कव्हर करूया। हे आपलं श्री शिव मंदिर दहीगाव। आपण महादेवांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं आणि बाजूचा व्ह्यूही दाखवतो तुम्हाला।
आपल्या तलावाच्या काठी हे शिवमंदिर आहे. इकडेच अनेक वर्षापासून हा 3 दिवसाचा उत्सव साजरा होत असतो. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराची सजावटही केली. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला आणि त्यांना कार्यक्रमामध्ये येण्याचं निमंत्रण केलं. ग्रामस्थांच्या वतीने बाळूदादा मांजे यांना विनंती करतो की पुढील दीप आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्रज्वलित करायचा आहे. गोलबन ग्रामस्थांच्या वतीनं देवबाबा घरत यांना विनंती करतो की पुढील दीप आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्रज्वलित करायचा आहे. हरिपाठ संपल्यानंतर दीप प्रज्वलित करायचा कार्यक्रम असतो. दीप प्रज्वलित करायचा कार्यक्रम चालू झाला आणि त्यानंतर कीर्तन सेवा सुरू होईल. अनेक ग्रामस्थांच्या हस्ते सर्व महिला दीप प्रज्वलित करतोय. वतीने आमच्या एकादशी मंडळाच्या कार्याध्यक्ष विवेक दीप उजळे योगिया पाहे दिवाळी निरंतर पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंगबली की दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच आजची कीर्तन सेवा ज्यांच्या वाट्या आहे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज तुपे हे फेटा घालून तयार होत होते कीर्तन सेवेसाठी. हे आमचे काका हरिभक्त पारायण योगेश महाराज वाघे हेही कीर्तनकार आहेत. हे पहा, सतसंगत जर मिळाली ना संताची संगत दुःख देखील सुख देईल. संताची संगत जर असेल ना गरिबी देखील सुख देईल. संताची संगत जर मिळाली ना विपत्ती देखील सुख देईल. संताची संगत जर मिळाली ना शरीर जरी म्हातारं झालं तरी मन सुख देईल. संताची संगत. आता मी 10 मिनिटं तिथे बसलो होतो. आपण तिथे आमच्या नरेश भाऊंकडे ते छावा चित्रपट मोबाईल मध्ये त्याचा शेवट मी पाहत होतो थोडासा. सगळ्या मुलांना दाखवायचा आहे मला तो. 5-6 वर्षापूर्वी सैराट आला तर आपले पोरं सैराट होऊन गेले होते. आता आपल्या पोरांना छावा दाखवा आपले पोरं मावळे तयार होते. महाराज भयानक आहे. महाराज संभाजी महाराज कळणं गरजेचं आहे आपल्याला. ते कवी कलश आणि त्यांचा शेवटचा संवाद इतका तो म्हणजे अंत करणारा लागला. संभाजी महाराज म्हणतात कवी कलशांना, कवी माझ्या संगतीमुळे तुम्हाला या दुःखाच्या वेदना सहन करायला मिळत आहे. म्हणजे सहन करायला लागत आहे. सहन करायला लागत आहे. कवी कलश काय म्हणते माहितीये का? अरे कृष्णाच्या संगतीमधलं कसलं सुद्धा मेरा दुःख. राजे अहो तुम्ही कृष्ण आहात आणि तुमचा सुदामा आहे. कवी कलश म्हणताय मी नमक आहे. तर संभाजी महाराज म्हणताय तुम्ही नमक नाही कवी, तुम्ही माझ्या कपाळाचं चंदन आहे. संगत संगत आपत्ती देखील तुम्हाला सुख देईल. काय आमचे संभाजी राजे होऊन गेले. हा बलिदान मासाचा कालावधी, हा जो समय चालू आहे ना, संभाजी महाराज पकडले पासून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत हरामखोर औरंग्यानं अनागवी छळ केला. अनागवी. आपले ज्यावेळेस गद्दार होते ना, गद्दार होतात ना, त्यावेळेस लांडग्यांच्या कळपामध्ये सिंह अडकला जातो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे संभाजी राजे. शिवचरित्रावर बोलणारा माणूस आहे मी. अरे किती दुःख, किती दुःख. 2.5 वर्षाचे असताना स्वतःची आई गेली हो. अफजल खान ज्यावेळेस महाराष्ट्रात चालून आला होता ना, तो वाईट पोचला.
त्यावेळेस आमच्या शंभूराजेंची 2.5 वर्षाची शंभूराजी त्यावेळेस आई गेली. आई तारुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे वडील गेले. तिथून पुढे बाबा विना 9 वर्ष लढत होता आमचा राजा. अरे जगाच्या पाठीवर एक पण युद्ध न हरणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. एक पण युद्ध हरले नाही. पकडल्यापासून अरे त्यांचे पाय गड कोटांवर परत होते. त्या संभाजी राजांना संगमेश्वर पासून ओढीत नेलं औरंगजेबाच्या लांडग्यांनी. आळंदीला गेलो ना आपण दिंडीमध्ये तर 9 किलोमीटर वर तुळापूर एक जा. तिथं त्या साखळ दंडाने संभाजी महाराजांना बांधलं होतं ना. तो साखळ दंड 4 वर्षापूर्वी खोदकाम करत असताना निघाला. इतका तो चढ होता माणसांना उचलत नव्हता. जीसीपीने त्याला उचलावं लागलं प्रशांत महाराज. आणि लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी तो ठेवला. काय संभाजी महाराज असतील गाड्या. संभा काल खेळ लूट सांग म्हटले. छत्रपतींचा छावा वाकणारा नाहीये. गुरगुरणार आहे शत्रू पुढे. झुकले संभाजी महाराज. या डोळ्यामध्ये थोडा त्रास झाला का आपण डॉक्टर कडे जातो. थोडी कल्पना करा औरंग्यानं तळपत्या साया आमच्या शंभूराजाच्या डोळ्यात घातल्या. किती वेदना झाल्या असतील कल्पना आहे. जीभ दाताखाली आली. जेवण करता करता तर वेदना होता. चहाचा चटका बसला तर त्रास होतो. आमच्या शंभूराजांची जीभ छाटून टाकली हरामखोरांनी. जीभ छाटली. त्या जिभेने जगदंब जगदंब म्हटलं. हर हर महादेव म्हटलं. जीभ छाटून टाकली. एवढ्यावर थांबला. नख उपटली. आमच्याकडे नाशिक मध्ये नख कापता कापता जर खाली कापलं तर आपण त्याला जिव्हाळी लागणं म्हणतो आमच्याकडे. तरी त्रास होतो. नख उपटली. नख पायाची हाताची बोट छाटली. गुडघ्याच्या वाट्या काढल्या. तरी झुकला नाही आमचा राजा. वाकला नाही आमचा राजा. कशा करता तुमच्या माझ्या करता. कीर्तन सेवेनंतर आमच्या विभागात जे MPSC मध्ये महाराष्ट्र प्रथम आलेल्या या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने. त्यानंतर मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचाही तसं सत्कार सन्मान करण्यात आला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. आमच्या गावातील सचिन दुबेले तसंच लौकिक हरड अर्चना सांडे हे सर्व मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाले. यांचं इकडे सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांनी कृपया पटकन सतरंजा उचलून घ्या म्हणजे मग या ठिकाणी फराळाला बसता येईल. फक्त पाहुणे मंडळीच पहिल्या पंक्तीला बसतील. कोणीही बसायचं नाही. आपल्या गावाची शिस्त दाखवूया आपण. पाहुणे मंडळी बसतील. दहेगावच्या सर्व ग्रामस्थांना आणि महिलांना. गावातील सगळे नवतरुण पोरं तयार होती लगेच फराळाची व्यवस्था करण्यासाठी. कीर्तनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी तिथेच बसून घेतलं आणि त्यानंतर फराळ वाटप करायचा कार्यक्रम चालू झाला. गावातली सगळी तरुण पोरं मदत करत होते. हरी राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. भगर 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 पाठवा. हरी राम. अशा प्रकारे होता आजचा पहिला दिवस. या 3 दिवसाच्या उत्सवामध्ये आजचा पहिला दिवस विजय एकादशी निमित्त आज झालेली ही सेवा आजच्या दिवशी इथेच संपन्न करतोय आपण. धन्यवाद. पुढच्या ब्लॉगसाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.